श्री स्वामी समर्थ। आज वार शुक्रवार, दुर्गादेवीच्या पाठाची सेवा करण्याचा अत्यंत चांगला दिवस आहे। सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण अत्यंत लाभदायक आहे। या स्तोत्राच्या पठणामुळे मानवी जीवनात येणाऱ्या अडचणी आणि अडथळे दूर होतात। त्रिकाल पठण केल्याने सुद्धा खूप फायदा होतो। जो व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीत माँ दुर्गेचा हा पाठ करतो त्याच्या सर्व संकटांचा अंत होतो। श्री रुद्र या अमलाच्या गौरी तंत्रात वर्णन केलेले सिद्धकुंजिका स्तोत्र। शिवाच शृणु देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रम अच्युतम येन मंत्र प्रभावेन चंडीजापा भवेत न कवचम नार्गला स्तोत्रम कीलकम न रहस्यकम न सुक्तम न्यापि धान्यम च न न्यासो न च वर्चनम। कुंजिका पाठमात्रे दुर्गा पाठ फलम लभेत अतिगुहेत्रम देवी देवानापि दुर्बलम गोपीनयम प्रयत्नीय स्वयोनिरो पार्वती मारणं मोहं वशं शम्भुचटनादिकं पाठमात्रे ससिद्धत यत्कुंजिका स्तोत्रम अच्युतम अथम मंत्र। ओम ऐं ब्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ग्लूः क्लीजु सह ज्वाले ज्वाल ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ब्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ज्वलहं सं लं शं फट् स्वाहा इति मंत्रः। नमस्ते रुद्ररूपिणी नमस्ते मधुमर्दिनी नमः कैटभारिणी नमस्ते महिषामर्दिनी नमस्ते शुभहस्ताय च निशुभासुरघातिनी। जागृतं हि देवी जागृतं हि महादेवी जपं सिद्धं कुरुष्व मे। ऐंकारी सृष्टिरूपे हिंकारी प्रतिपालिका कीलकारी कामरूपे बीजरूपे नमस्तुते। चामुण्डा चण्डघाती चैकारी वरदायिनी वच्चे चाम्बयदा नित्यं नमस्ते मंत्ररूपिणी। धाम धीम धूम दुर्जटे पत्नी वां वीं वागधीश्वरी क्रां क्रीं क्रूं कालिका देवी शां शिं शुं मे शुभं कुरु हुंकारूपिणी जं 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 जंबनादिनी भ्रां ब्रीं भ्रूं भैरवी भद्रे भावनाये ते नमो नमः। ओम कं चं टं तं पं यं शं वीं दुं ऐं वीं हं शं धिज्जाग्रे धृज्जाग्रे त्रोटे त्रोटे दीप्तं कुरु कुरु स्वाहा। पां पीं पुं पार्वती पूर्णा खां खीं खुं खे खुं खेचरी स्तता सां शिं सुं सप्तशती दिव्या मंत्रसिद्धं कुरुष्व मे। इदं तु कुंजिका स्तोत्र मंत्रजागृहीतवे अभक्तेन वेदात्वं गोपितं रक्षं पारयतु। यस्तु कुंजिका देवी हीनां सप्तशती पठेत न तस्य जायते सिद्ध्यारण्ये रोदन्यता इति श्रीरुद्राय मले गौरी तंत्रे शिवपार्वती संवादे कुंजिका स्तोत्रम संपूर्णं। श्री स्वामी समर्थ। सिद्ध कुंजिका स्तोत्राच्या दुसऱ्या कड्यामध्ये दिला आहे की हा एक पाठ केल्यानंतर एक दुर्गा सप्तशी पाठ करण्याचं फळ मिळेल।